नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आज ज्येष्ठ महिन्यातली पौर्णिमा आहे आणि ती वटसावित्री पौर्णिमा म्हणून सगळेजण साजरी करतात आपल्या महाराष्ट्रामध्ये. सगळ्यांनाच हे माहिती आहे की सावित्रीने आपल्या पतीचे प्राण वापस आणले होते यमाच्या दाढेतनं, मृत्यूच्या दाढेतनं. तिचं साहसाचं कौतुक सगळ्यांनीच केलेलं आहे. आणि आजच्या स्त्रिया काय करतात, नटून थटून वडाला जाऊन पूजा करतात, आंबे देतात, एकमेकींना हळदी कुंकू लावतात आणि घरी येऊन उपास करतात. हा आजचा प्रसंग आहे. आणि मग त्यातनं ते झालं म्हणतात, आज वटसावित्री पौर्णिमेचा उपास झाला. पण ते एक व्रत होतं. 3 दिवस सावित्रीने व्रत केलं होतं आणि यमापासून आपले पतीचे जीव वाचवायचेच हा तिचा दृढ निश्चय होता. त्यामुळे ती अगदी सावध राहिली होती आणि अलर्ट राहून तिने केव्हा यम येतो आणि आपल्या पतीला नेतोय हे बघून त्या यमाचा पिछा करून तिने त्याचे प्राण परत आणले, आपला बौद्धिक संवाद करून. हे सगळ्यांनाच माहिती आहे. मी यातनंच एक नवीन विचार येतो की आजची सावित्री काय करते. आजच्या सावित्रीला पण तोच संघर्ष आहे. सकाळी उठल्यापासून तिचा नवरा कठीण काळामध्ये जात असतो, ट्रॅफिकमध्ये जातो, कठीण मशीन्सच्या तिथे काम करत असतो, सगळीकडे धोका असतोच. मग त्यामध्ये आपली पॉझिटिव्ह एनर्जी जर तिने दिली त्याच्यामध्ये, तर तो आनंदाने आपलं काम करू शकतो. नाही तर घरामध्ये सारखी चिडचिड किंवा भांडण असेल तर तो चिडून गेला बाहेर तर मग गाडीचा ॲक्सिडेंट होऊ शकतो किंवा मशीनमध्ये हात जाऊ शकतो. कितीतरी असे धोके असतात. हे सगळे धोके आजच्या स्त्रीने विचार करायलाच पाहिजे. आणि तीच गोष्ट लहान मुलांची पण होते की आई जर लहान मुलांशी तशीच करायला लागली, मग मुलांनी पण जायचं कुठे. शाळेमध्ये त्यांना अभ्यास खूप असतो, तिकडनं मॅडम चिडतात किंवा रागवतात अभ्यास नाही केला तर. घरामध्ये त्यांचा आराम आणि झोप व्यवस्थित झाली पाहिजे, त्यांचा आहार, हे सगळं पाहणं म्हणजे काय, वटसावित्रीचं व्रतच आहे एक प्रकारचं. की त्यांना पौष्टिक खाणं द्यायचं, त्यांना त्यांची तब्येत चांगली ठेवायची, त्यांना काही त्रास झाला नाही पाहिजे, हा सगळा विचार करायचा म्हणजेच काय आहे. आजची सावित्री हेच करते. मागच्या सावित्रीने पण तेच केलं होतं. यमाकडून प्राण आणले म्हणजे काय नुसती गेली असे एक वस्तू आणली जाऊन तिने असं नाही केलं. त्याच्यामध्ये तिला त्यामध्ये खूप त्रास झाला ना, ठिकठिकाणी जावं लागलं त्याच्यामागे. यम कुठे कुठे गेला असेल त्याच्यामागे जाऊन हिने त्याला आणलं वापस. म्हणजेच काय केलं, प्रत्येक संकटावरती मात करून तिने आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. जसं आजकाल असतं की बाई कोणी व्हेंटिलेटरवर ठेवतं, कोणी ऑक्सिजन देतं, कोणी काही असं करतात डॉक्टर लोक. तो हाच प्रकार आहे. त्यातनं तुम्ही जर माणसाची काळजी नाही घेतली तर माणसाचे प्राण जाऊ शकतात आणि योग्य ती काळजी घेतली तर प्राण वाचू शकतात. हाच त्याचा अर्थ आहे. आपले पौराणिक आणि जे जुने सणवार आणि तिथी आहेत याच्यामागे खूप मतितार्थ दिलेले आहेत. त्यातले योग्य अर्थ आजच्या काळाला आपण लावून त्याप्रमाणे जगणं ही एक आपली कला आहे. तर मग त्यातला आपण आनंद घेऊ शकतो. की नुसताच उपास केला आणि छान छान साड्या नेसल्या की वटसावित्री पौर्णिमा झाली असं नाही म्हणता येत आपल्याला. मंडळी, माझे विचार कसे वाटले, आवडले असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.